दररोजसाठीच्या हेअरस्टाईल करताना फक्त क्लचर वापरून हेअरस्टाईल केल्या तर किती सुंदर दिसतील ना, आणि त्यासाठी वेळ पण लागणार नाही आणि पटकन पण होतील. चला पाहूयात आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला यामधली कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली. तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला बघूयात हेअरस्टाईल नंबर 1 नंबरच्या हेअरस्टाईलसाठी मी केस छान विंचरून घेतले. आता या हेअरस्टाईल दररोजसाठीच्या असल्यामुळे याला आपण जास्त व्हेरिएशन केलेलं नाही. समोरून पूर्ण प्लेन केस ठेवलेले आहेत, कोणतंही पार्टिशन केलेलं नाही. पूर्ण केस गोळा करून मी पाठीमागच्या साईडला हाताने केस हे पकडलेले आहेत. आता पुढच्या केसांना थोडंसं लूज करून बाउन्स द्यायचं आहे, म्हणजेच अगदी पूर्ण केस टाईट ओढायचे नाहीत, कारण रोजचे केस जर बांधत असताना आपण ते अगदी टाईट पकडले तर केस तुटतात आणि डोकंसुद्धा नंतर दुखतं. त्यामुळे आपल्याला हलकेसे लूज ठेवायचे आहेत आणि एका रबरने हे केस आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. बांधून घेतल्यानंतर आता आपला जो आवडता क्लचर आहे तो क्लचर घ्यायचा. या केसांचे 2 भाग करायचे आहे. जिथे आपण पोनी बांधलेले आहे बरोबर याचे 2 भाग करायचे आणि हा क्लचर आपल्याला सेंटरला लावायचा आहे. आता हा क्लचर सेंटरला लावताना तो उभा न लावता अशा पद्धतीने आडवा लावायचा आहे. आडवा अगदी तो केसांमध्ये रुतून बसतो, घट्ट बसतो, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पिन वगैरे लावायची गरज पडत नाही आणि हेअरस्टाईलसुद्धा दिवसभर अगदी घट्ट आहे तशी राहते, बिलकुल हालत नाही. तुमचा एकही केस इकडे तिकडे होत नाही. त्यानंतर एका साईडचा भाग आहे तो मस्त प्रकारे रोल करून घ्यायचा आणि इथे एक यू पिन टाकायचे आहे, कारण हा भाग जेव्हा आपण क्लचर भोवती रोल करायला जातो ना तर तो तिथे वरच्या साईडला येतो किंवा लूज पडतो. त्यामुळे आपल्याला फक्त इथे एक यू पिन टाकावी लागणार आहे आणि या भागाचा जो शेवटचा केसांचा शेंडा आहे तर तिथे आपल्याला एक छोटीशी बॉब पिन टाकायची आहे आणि लॉक करून द्यायचं आहे. त्यानंतर उरलेले दुसरे केस आहेत त्यांना सुद्धा अगदी अशाच पद्धतीने रोल करायचा आहे आणि हा भाग पहिल्या भागाच्या अपोजिट दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने रोल करायला घ्यायचा आहे. तरच आपल्या केसांना अगदी समप्रमाणात बॅलन्स दिसतो, समप्रमाणात केसांचा आपला जो जुडा आहे तो व्यवस्थित दिसतो. कुठेही आपला केसांचा भाग वर खाली झालेला नाही आणि इथे तुमची 1 मिनिटात पहिली हेअरस्टाईल झालेली आहे, ज्यामध्ये आपण क्लचर वापरलेला आहे. क्लचर सेंटरला आहे. किती सुंदर झालेली आहे हेअरस्टाईल आणि बिलकुल हालतसुद्धा नाही. तर तुम्हाला हेअरस्टाईल आवडली की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा आहे हेअरस्टाईलचा समोरचा भाग. त्यानंतर आता आपण बघूयात हेअरस्टाईल नंबर 2 नंबरच्या हेअरस्टाईलसाठी आपण पार्टिशन करणार आहोत. पहिल्यांदा केस छान विंचरून घ्यायचे आणि मी आता इथे करणार आहे पार्टिशन. आता पार्टिशन तुम्ही सेंटर करू शकता किंवा साईड पार्टिशनसुद्धा करू शकता. आता बऱ्याच मैत्रिणींचे ना ठरलेले भाग असतात, म्हणजे ठरलेलं पार्टिशन असतं जिथून त्यांना ते पार्टिशन सूट होतं किंवा नेहमी पार्टिशन करून तिथले केस थोडे विरळ झाल्यामुळे तिथूनच त्या जास्त पार्टिशन करतात. जिथे तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही पार्टिशन करून घ्या आणि पुन्हा पूर्ण केस प्लेन करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा आपण कोणतंही व्हेरिएशन केलेलं नाही. जर तुम्हाला सिंपल आणि रोजच्यासाठी हेअरस्टाईल हवे असतील तर या हेअरस्टाईल खरंच खूप प्रोफेशनल दिसतात आणि करायला सुद्धा सोप्या आहेत. त्यानंतर पाठीमागचे केस आहेत, जिथे आपण पोनी बांधली होती तर ती पोनी हलकीशी तिथे लूज करायची आहे आणि उरलेले सर्व केस आहेत वरच्या दिशेने न्यायचे आणि जिथे पोनी बांधली होती, जिथे भाग लूज केलेला आहे तिथे हलकेशा आतमध्ये ढकलायचे आहेत. त्यामुळे इथे हे केस घट्ट बसून जातात आणि दोन्हीकडच्या साईडचे केस थोडेसे खेचून घ्यायचे सेंटरला आणि सेंटरला हा मोठा क्लचर लावून घ्यायचा आणि इथे आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. बघा, अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता आणि बिलकुल हेअरस्टाईल हालत नाही. एकही केस इकडे तिकडे होत नाहीत, अगदी घट्ट बसते जशी आहे तशी. आता आपण बघूयात हेअरस्टाईल नंबर 3. या हेअरस्टाईलमध्ये पुन्हा आपल्याला केस छान विंचरून घ्यायचं आहे आणि या हेअरस्टाईलमध्ये सुद्धा मी कुठेही पार्टिशन करत नाही, पण केस अशा पद्धतीने समोरून वळवून घेणार आहे. ज्या केसांना बाउन्स नसेल त्या केसांना सुद्धा बाउन्स येतो, म्हणजे हलकेसे फुगल्यासारखे केस दिसतात. बघा, मी काय केलं की केस आहेत ना ते एक साईडला थोडेसे वळवून घेतलेले आहेत आणि केसांना थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेही पार्टिशन केलेलं नाही, त्यामुळे समोरचा जो फेस आहे तो आपला मस्त असा अगदी बाउन्सी दिसतो. त्यानंतर पाठीमागचे केस आहेत ते पुन्हा रबरने बांधून घेतलेले आहेत. केस रबरने बांधून झाल्यानंतर जिथे आपण रबर बँड बांधलेला आहे त्याच्या बरोबर अगदी डाव्या साईडला आपल्याला हे केस न्यायचं आहे किंवा पोनी न्यायची आहे आणि तिथे एका क्लचरने ही पोनी आपल्याला सिक्युअर करायची आहे. त्यानंतर उरलेले केस आहेत तिथे हलकंसं मध्यंतरी जाऊन आपल्याला आणखी एक रबर बांधून घ्यायचं आहे. रबरने हे केस छान बांधून घ्यायचे आहेत. इथेही सुद्धा आपल्याला अगदी घट्ट रबर बांधायचे नाहीत, केस तुटतात. किंवा दररोजचे हेअरस्टाईल जर तुम्ही अगदीच टाईट ओढून घेतल्या तर दिवसभरसाठी राहिलेले असतात, त्यामुळे आपलं डोकं दुखतं किंवा केस जास्त ओढल्यामुळे केसांना सुद्धा ताण येतो. त्यानंतर बाकीचे हे सर्व केस आहेत ते आतमध्ये आपल्याला असे
रोल करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला क्लचरवरून झाकून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघाल आपला क्लचर पूर्ण झाकलेला आहे आणि ही झालेली आहे आपली हेअरस्टाईल नंबर 3। यामध्ये तुमचा क्लचरही दिसत नाही आणि शिवाय ही हेअरस्टाईल खूप प्रोफेशनल वाटते आणि घट्टसुद्धा बसते। या हेअरस्टाईलचा लुक तुम्ही बघाल किती सुंदर झालेला आहे। तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर करूयात हेअरस्टाईल नंबर 4। हेअरस्टाईल नंबर 4साठी परत मी हलकंसं पार्टिशन करून घेणार आहे। आता हे पार्टिशन असणार आहे दोन्ही साईडवरून, म्हणजेच आपल्याला दोन्ही आयब्रो पॉईंटच्या वरचे जे केस आहेत ते पकडून घ्यायचे आहेत आणि इथे छोटासा मी पप करणार आहे। बऱ्याच मैत्रिणींचे केस खूप फ्लॅट असतात किंवा खूप पातळ असल्यामुळे समोरचा भाग फ्लॅट दिसतो आणि त्यामुळे तो विचित्र दिसत असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा। समोरून हलकासा पप करायचा, मागे 2 पिनने हा पप सिक्युअर करून घ्यायचा आणि पाठीमागे परत रबर बांधून घ्यायचा, म्हणजेच आपल्याला पोनी बांधून घ्यायचे आहे। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की ताई तू अशा क्लचरच्या हेअरस्टाईल आहेत त्या अगदी सोप्या आणि सिंपल दाखवत जा, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। खूप सोप्या आणि इलिगंट दिसणाऱ्या या हेअरस्टाईल आहेत। जिथे आपण पोनी बांधली होती त्याच्या अगदी खाली आपल्याला बरोबर हा क्लचर लावायचा आहे। त्यानंतर केस वरच्या दिशेने न्यायचे आणि आपल्याला आपल्या अंदाजाने एक रबर बांधून घ्यायचा आहे, म्हणजे हे पूर्ण केस आपल्याला वरच्या दिशेने न्यायचे आहेत। त्यामुळे आपला क्लचरसुद्धा झाकला पाहिजे। त्यामुळे काय करायचं, जिथे आपण क्लचर बांधलेला आहे त्याच्या थोडंसं खालच्या साईडला एका रबर बँडने हे केस आहेत ते पुन्हा आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। खालचे सर्व केस घ्यायचे, जो सेकंड रबर बँड बांधलेला आहे त्याच्या आतमध्ये हे सर्व केस आपल्याला बांधून घ्यायचे आहेत, म्हणजेच पूर्ण आतमध्ये टाकून द्यायचे आणि त्यानंतर वरच्या दिशेने आपल्याला केस पकडायचे आणि 1 ते 2 यू पिन किंवा बॉबी पिनने तुम्ही तुमचे केस सिक्युअर करायचे आहेत। इथेही तुमचा क्लचर दिसत नाही आणि अगदी परफेक्ट दिसणार ही हेअरस्टाईल होते। तर मंडळी, या होत्या आपल्या व्हिडिओमधल्या 4 हेअरस्टाईल। तुम्हाला कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली आणि कोणती जास्त सोपी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, मस्त रहा, बाय बाय।